त्याच्या समाधीजवळ आलं की या ठिकाणी इच्छा आकांक्षा पूर्ण करून टाकतो, या मनाला स्थिर करून टाकतो. अस्थिर झालेल्या मनालाही स्थिर करण्याचं सामर्थ्य माझ्या फलसिद्धा माऊलीच्या समाधीजवळ आहे. म्हणून प्रपंचात कितीही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अस्थिर झालेला माणूस असेल, जीव असेल, साधक असेल, तो जर इथं आला की तो स्थिर होऊन जातो, शांत होऊन जातो. म्हणून कल्पवृक्ष स्वरूप आहे. पळसाचं झाड काही नसतं, साधं झाड नाहीये ते. कशाचं आहे? कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्ष. तिथं बसलेला साधक मनातल्या इच्छा व्यक्त केल्या की त्या पूर्ण झाल्याच समजा. जिथं इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्याला कल्पवृक्ष म्हणतात. म्हणून पळसाचं स्वरूप या ठिकाणी कल्पवृक्षाचं झाड आहे. तिथं आपल्याला ऊर्जा, चेतना, चैतन्य मिळतं. इथं 5-6 दिवसात चैतन्य आलं की नाही आपल्यामध्ये? आलं की नाही? मग हे चैतन्य फार महत्वाचं आहे. हे आपल्या भवरोगावरचं रोग दूर करणार आहे, आपली चिंता दूर करणार आहे आणि चिंता नष्ट करून या ठिकाणी चिंतन करू लागणार आहे. चिता चिंता समानार्थी बिंदू मात्रेन विशेषता